नमस्कार मित्र, श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली। मी वैद्य हर्षवर्धन रामदास दाभेराव, श्री विश्वराज सुपर स्पेशालिटी पंचकर्म चिकित्सालय जालना। बघा मित्रांनो, आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल आवर्जून या ठिकाणी माहिती घेतोय आणि आशा बाळगतो की नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा जो आहे की हा फायदा होतोय। बघा मित्रांनो, हा सगळा उठाठेव कशासाठी, तर आयुर्वेद वाढण्यासाठी। बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये आयुर्वेदाबद्दलचे अजून देखील काही जे आहेत की त्यांच्या मनामध्ये भीती आहे किंवा किंबहुना काही गैरसमज आहेत, ते दूर होण्यासाठी म्हणून एक खारुताईचा वाटा किंवा एक मुंगीचा वाटा म्हणून या ठिकाणी माझा एक सोजवळ या ठिकाणी प्रयत्न आहे की बाबा आयुर्वेद वाढावा आणि लोकांना ढेर सारे औषधी न सांगता घरगुती पद्धतीने तुमच्या घरच्या घरामध्ये तुमचे आजार कशा पद्धतीने बरे होऊ शकतात किंवा नाही काही तर कमीत कमी वैद्यांपर्यंत डॉक्टरांपर्यंत पोहोचेपर्यंत एक प्राथमिक उपचार म्हणून देखील तुम्ही या ठिकाणी त्याचा वापर करून जर तुम्हाला थोडा जरी रिलीफ यापासून मिळाला तर यामध्ये आयुर्वेदाचा विजय। बघा मित्रांनो, प्रत्येकाच्याच घरामध्ये आपण आवर्जून बघितलं असेल की प्रत्येक आपल्या घराच्या किचनमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, या ठिकाणी अर्ध्याच्या वर सगळे तुम्हाला आयुर्वेदिक घटक या ठिकाणी थांबतील, म्हणजे भेटतील। बघा मित्रांनो, या ठिकाणी माझ्या रुग्णमित्रांचा प्रश्न होता। काल पण माझ्याकडे एक छोटे बच्चू आई त्याची घेऊन आली होती, त्याला अचानक पोटदुखीचा त्रास व्हायला लागला होता। बघा मित्रांनो, फिडिंग करणारा बेबी होता पण आणि अचानकच त्याला फार क्रॅम्प्स पोटात यायला लागल्या। बरेचशा आपले इंग्रजी औषधांचा देखील वापर करून झाला, त्याचबरोबर कुठल्या पॅथीला या ठिकाणी नाव नाही ठेवायचे, पण त्याला फरक नाही मिळाल्या कारणाने म्हणून ते माझ्याकडे आले असते। मी काय काय त्यांना वापरलं याबद्दल देखील तुम्हाला व्हिडिओच्या मध्यामध्ये मी सांगेल। आणि बघा मित्रांनो, त्यासाठी एक छोटासाच व्हिडिओ आहे, नक्कीच तुम्ही आवर्जून बघा आणि नक्कीच त्याचा फायदा करून घ्या। बघा मित्रांनो, पोटदुखीसाठी प्रत्येकाच्याच घरामध्ये आपण आवर्जून बघितलं असेल की ओवा तुमच्या प्रत्येकांना श्रुत असेल, बऱ्याचशा लोकांना तिखट देखील लागतो, बऱ्याचशा लोकांचा हा नावडता देखील आहे। पण बघा मित्रांनो, नावडता जरी असला तरी हा घरामधले आपला एक फार अतिशय उत्तम अशी गुणकारी औषधी म्हणून आपल्या घरामध्ये हा नक्कीच असायला हवा आणि नक्कीच त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होताना आपल्याला आवर्जून बघायला मिळेल। बघा मित्रांनो, अजीर्ण, अग्निमांद्य त्याचमुळे उद्भवणारी जी आहे की बाबा पोटदुखी, त्याचबरोबर की काय की पोटामध्ये गुडगुडणे, बऱ्याचशा वेळेला तुम्ही बघितलं असेल पोटामध्ये जे आहे की बाबा गुडगुड आवाज येतो, त्याचबरोबर पोटांमध्ये गॅसेस वगैरे व्हायला लागतात, पोट फुगणे किंवा बऱ्याचशा वेळेला पोटामध्ये डबडब वाटणे। बघा मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं, जर असं काही लक्षणं जर तुम्हाला दिसायला लागलेस तर बघा मित्रांनो, या ठिकाणी अर्धा चमचा ओवा हा गरम पाण्यासोबत पोटामध्ये तुम्ही घ्यायचा आहे। बघा तुम्ही अर्धा चमचा जर तुम्ही हा ओवा जर तुम्ही पोटामधनं जर घेतला तर बघा मित्रांनो, फार फार तर 5 ते 10 मिनिटांमध्ये 10 ते 20 बऱ्याचशा व्यक्तींना जे आहे की बाबा 10 ते 20 मिनिटांमध्ये लगेच पोटातून गॅसेस जे आहे या ठिकाणी बाहेर पडायला लागतील आणि लगेच तुम्हाला सांगतो या ठिकाणी गॅसेस देखील बाहेर निघतील, तसेच की काय बाबा तुमचे पोट दुखणे देखील जे आहे या ठिकाणी नक्कीच कमी होईल। बघा मित्रांनो, याच वेळी एक छोटा उपाय म्हणून यावेळी ओवा जो आहे हा एका फडक्यामध्ये बांधून तयार करायचा आहे। एका फडक्यामध्ये त्याची पुरचुंडी जी आहे ती बांधून तयार करायची आणि त्याच्यानंतर ती पुरचुंडी जी आहे ती तव्यावरती गरम करून तुम्ही जर त्यांनी शेक जर पोटावरती दिला तर तरी देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने पोटदुखीमध्ये आराम या ठिकाणी नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल किंवा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। बघा मित्रांनो, ओव्याच्या नित्य वापराने भूक जी आहे ही चांगल्या पद्धतीने प्रज्वलित होते। खाल्लेले सर्व अन्न जे आहे ते नीट पचून ते अंगी देखील लागायला लागते। याच्या वापराने बऱ्याचशा व्यक्तींमध्ये तुम्हाला सांगतो की जंतांचा त्रास असतो, तर याच्या नेहमीच्या वापराने जे आहे की जंत होण्याची प्रवृत्ती देखील या ठिकाणी कमी होण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत मिळते। बघा मित्रांनो, नक्कीच ओवा जो आहे हा आवर्जून वापरून बघा, फायदा झाल्यास नक्कीच मला कमेंट द्यायला मात्र या ठिकाणी विसरू नका। चला मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन विषय घेऊन, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली।